हॅलो गाईज, तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आमचा केरळमधला दुसरा दिवस आहे आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आहे आमच्या लग्नाचे वेडिंग ॲनिव्हर्सरी। तर आमच्या लग्नाला आज 7 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यासाठीच आम्ही इथं सुंदर अशा इको पॉईंटला आलो होतो केरळमधल्या, आणि इथं एवढं छान वाटत होतं ना, खूप सुंदर व्ह्यू होता। म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा। आणि हे पाणी वगैरे एवढं स्वच्छ होतं ना, आणि हे सगळे तुम्हाला जे समोर झाड दिसतात ना, ते सगळे निलगिरीचे झाड आहेत आणि त्यातूनच तो रिटर्न आवाज येतो, म्हणजेच इको पॉइंट म्हणतात ह्याला। बसले इकडे बा, शेरा पुढे जाऊ नको, इकडे नको नको नको, जास्त माती पुढे। ए शरयू, शरयू नको जाऊ, शरयू इकडे। आणि ही शरीव काय ऐकायच्या मूडमध्येच नव्हती। तिला माती आणि पाणी दिसलं की तिला किती खेळू आणि किती नाही असं होतं। तिला काय सगळ्याच लहान मुलांना तसंच होतं, तसंच तिचं पण सुरू होतं। आणि ती पाण्याजवळ, म्हणजे तिला पाण्यात जाऊन खेळायचं होतं, पण मी तिला जेव्हा सांगितलं की पाण्यामध्ये मगर आहे नको जाऊ, तेव्हा जरा ती साईडला थांबली। आता मी तिला जास्त थांबवून काय पॉईंट नव्हता, कारण ती ऐकणार तर नव्हतीच, त्यामुळे मला तिला थोडंफार खेळू द्यावं। आणि हा समोरचा जो व्ह्यू दिसतोय ना, ते डोंगर, ते तलाव, त्या तलावामधलं एवढं स्वच्छ पाणी होतं ना, म्हणजे पूर्ण असं एकदम छान आणि क्लिअर असं नितळ पाणी म्हणतात ना, तसं दिसत होतं। आणि डोंगर ते खरंच सगळं खूप छान दिसत होतं। आणि आम्ही सगळ्यांनी तिथं फोटोज वगैरे काढून घेतले, तिथं कॅमेरावाले पण। तर इथे तुम्ही बघू शकता ह्या न्यू कपलचं कसं फोटोशूट करणं सुरू होतं। त्यांनी पण छान अशी ट्रिप एन्जॉय केली, म्हणजे ते एन्जॉय करत होते चांगलं असं। आणि इथं फोटोज काढायला खरंच खूप सुंदर फोटोज येत होते सगळ्यांचे, कारण एवढी ग्रीनरी होती ना आणि स्वच्छ असं पाणी। तर आम्ही सगळ्यांनी सुद्धा फोटोज काढून घेतले। हा जो शॉट दिसतोय ना, हा शरीवने शूट केला, त्यामुळे असं तुम्हाला हलताना दिसत असेल थोडाफार। चला असो म्हणलं, तिनं एवढा शूट केलाच होता, त्यामुळे ना मी पण म्हणलं व्हिडिओमध्ये ॲड करावा, कारण तिला दिसत होतं की मम्मी सारखी शूट करते म्हणून ती पण। ती माकडा आहे हात तुटलंय, त्याची मम्मी आली चल। ए चला चला ए ते बघ तिथं। इको पॉईंट बघून झाल्यावरती ना, हा रोडलाच जाताना एक डॅम होता, मग ते दाखवायला घेऊन गेले होते। ह्याचं पाणी खरंच ना असं वरून छान दिसत होतं, पण एवढं काही शूट करताच आलं नव्हतं, कारण त्यांनी ना असं पूर्ण आता रोडच्या वरती होतं, त्यामुळे ते तारा लावून असं पूर्ण पॅक केलं होतं। म्हणजे जेवढं शूट होतं ना तेवढं करून घेतलं मी। आणि तुम्ही बघू शकतो किती प्रेशरनं पाणी पडत होतं, दिसायला ना ते असं खूप छान दिसत होतं। म्हणलं तुम्हाला पण दाखवावं। केरळमध्ये एवढं ऊन भयानक आहे ना, म्हणजे 2च दिवस झाले तरी पण आम्ही एवढं टॅन झालो ना, म्हणजे सनस्क्रीन लावून सुद्धा। आता अजून राहिलेलं 4-5 दिवसात काय होतं काय माहिती, पण जाऊ दे, ॲज ॲनिव्हर्सरी होती ना, त्यामुळे खूप छान दिवस जात होता आणि आम्ही खूप छान एन्जॉय करत होतो ट्रिप। आणि खरंच म्हणजे छान वाटत, म्हणजे ही ॲनिव्हर्सरी ना मेमोरेबल झाली आहे आमची। माझी व्हिडिओज आवडत असतील त्यांना नक्की लाईक सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय।